मित्रांनो, मी अविनाश सर आणि आजचा आपला टॉपिक आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. तर लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे बेटा काय, तर जो स्वतःला एक्सप्रेस करतो त्याला म्हणतो आपण डॉमिनंट, आणि जो स्वतःला एक्सप्रेस करत नाही म्हणजे तो हिडन असतो म्हणजे लपून असतो त्याला आपण म्हणतो बेटा आपण रिसेसिव्ह. तर इकडे बघा काय असतं, जसं आता समजून घ्या आपण एक घेतलं आहे पॅरेंट, ते पण काय बेटा तर होमोझायगस. आपण घेतलं काय पॅरेंट जे होमोझायगस आहेत, जसे काही दोन, एक आहे बेटा इथे हे अलील आहे कॅपिटल टी सेम आहे म्हणून त्याला आपण होमोझायगस म्हणतो. इथे स्मॉल टी ते पण सेम आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो होमोझायगस. हे कोण आहे तर हे पॅरेंट्स आहे. आता यांच्यापासून काय बनते बेटा गॅमेट्स. हे जे बेटा गॅमेट्स बनतात तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, इकडे गॅमेट बनला आहे, याचा एक टी इकडे, याचा एक टी इकडे, कॅपिटल टी स्मॉल टी. जर याचं आपण फ्युजन केलं तर इथे बेटा कॅपिटल टी आणि स्मॉल टी म्हणजे काय बेटा हेट्रोझायगस. पण हे काय बेटा टॉल आहे. टॉल का बरं आहे, कारण की आपण बदललं ज्याच्यामध्ये एक कॅपिटल टी असते तो डॉमिनेट असतो, तो का असतो एक्सप्रेस, आणि रिसेसिव्ह हे स्मॉल टी म्हणजे तो एक्सप्रेस नाही तो लपून असतो. जर इथे स्मॉल टी आहे तर हा लपून असणार आहे, आणि कॅपिटल टी आहे तर तो एक्सप्रेस होणार आहे. तर ऑफकोर्स हा डॉमिनेट आहे, हा शो होणार आहे. कॅपिटल टी कशावर शो करताय टॉलला, मग इथे आपण का दिला बेटा टॉल. का बरं, कारण की इथे काय कॅपिटल टी. आता याच्यावरचे काही क्वेश्चन समजून घेऊया. बघा, when allele of two contrasting character are present together. आता allele म्हणजे काय बेटा कॅपिटल टी स्मॉल टी, याला काय म्हणतो बेटा आपण allele. when allele of two contrasting character are present together and one of them character express itself. आता बेटा हे दोन आहे त्यातला एक एक्सप्रेस होत आहे itself ड्युरिंग द क्रॉस while the other remain hidden. आणि दुसरा काय राहता बेटा हिडन. तर मी तुम्हाला बेटा सांगितलं लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये जो शो होतो त्याला डॉमिनंट म्हणतो, जो बेटा लपून असतो त्याला काय म्हणतो हिडन. असं याला काय म्हणते तर बेटा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. याचं उत्तर बेटा कमेंटमध्ये द्या. थँक्यू.